नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इग्नाइट ॲग्रिकॉस या आपल्या YouTube चॅनलवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. कृषी पदवीधरांना संधी मित्रांनो, उद्यान अधीक्षक भरती आलेली आहे आणि याची जाहिरात आलेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला 40,000 दरमहा एवढं वेतन मिळणार आहे. कोणतीही परीक्षा नाही, निवड तुमची डायरेक्ट इंटरव्ह्यूच्या आधारे जी आहे तर ती घेतली जाणार आहे. मग हा परमनंट जॉब आहे, सरकारी जॉब आहे किंवा हा एक कंत्राटी स्वरूपाचा जॉब आहे. तसेच हा जॉब केल्याने मला भविष्यात सरकारमध्ये काय काय संधी उपलब्ध होऊ शकतात, याच्यासाठी पात्रता काय आहे, कुठे अप्लाय करायचंय, कोणत्या दिवशी अप्लाय करायचं आहे, इंटरव्ह्यूचं ठिकाण कोणतं आहे, या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितला पाहिजे मित्रांनो. बघा, कृषी सेवक आणि कृषी सहाय्यक या पदांसाठी तुम्ही तयारी करत असाल तर याचे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल अशी संपूर्ण इंटिग्रेटेड बॅच आपण आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर लॉन्च केलेले. ज्या विद्यार्थ्यांना फक्त टेक्निकल पाहिजे असेल, कृषी टेक्निकल, तर त्यांच्यासाठी पण एक सेपरेट बॅच लॉन्च केलेली. त्यासोबतच नॉन टेकची सेपरेट बॅच लॉन्च केलेली, म्हणजे एक इंटिग्रेटेड बॅच आहे आणि बाकीच्या सेपरेट बॅचेस पण तुमच्यासाठी लॉन्च केलेले आहेत. याच्यासाठी फक्त तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तिथून तुम्ही या सगळ्या बॅचेस परचेस करू शकतात. बघा, जाहिरात आलेली आहे उल्हास महानगरपालिका यांच्या इथं 5 नोव्हेंबर 2025 रोजी आलेली ही जाहिरात आपल्याला पाहायला मिळते. बघा, ही जाहिरात मित्रांनो कॉन्ट्रॅक्टी स्वरूपाची आहे, म्हणजे ही कॉन्ट्रॅक्ट बेस आहे, ही काही तुमची परमनंट स्वरूपाची नाही. पण हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला पाहिजे, कारण की याच्यामध्ये हा जॉब केल्यामुळे भविष्यात तुम्हाला सरकारमध्ये कशी संधी उपलब्ध होते ते मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितला पाहिजे. बघा, सामान्य प्रशासन विभाग उल्हासनगर महानगरपालिका, तर यांच्याकडे थेट मुलाखतीद्वारे म्हणजे वॉक इन इंटरव्ह्यू ठेवलेले आहेत कंत्राटी पद्धतीने उद्यान निरीक्षक पद भरण्याकरता. बघा, याच्यामध्ये त्यांनी कोणाकोणासाठी दिलेलं बघा, BSc हॉर्टिकल्चर, ऍग्रिकल्चर, फॉरेस्ट्री पदवी यांच्या मान्यता विद्यापीठातील जी काही पदवी असेल तर अशा उमेदवारांची लक्षात घ्या इंटरव्ह्यूच्या आधारे निवड जी आहे तर ती करण्यात येणार आहे. आणि याच्यासाठी तुम्हाला कुठं जायचंय? पहिला मजला. बघा, स्थायी समिती सभागृह, पहिला मजला, उल्हासनगर महानगरपालिका येथे 12 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता तुमची सर्व कागदपत्र घेऊन हा अर्ज त्यांनी शेवटी तिथे दिलेला आहे. तो अर्ज वगैरे डाउनलोड करून तुम्हाला तिथे जे आहे तर ते इथं जायचंय मित्रांनो. ओके, मे बी इथं वरती वेबसाईट असेल, थांबा, ही उल्हासची वेबसाईट. बघा, उल्हास मनपाची वेबसाईट वर जर तुम्ही गेले, इथं थोडं स्क्रोल करा तुम्ही. बघा, इथं तुम्हाला दिसेल पण ही जाहिरात आलेली थेट मुलाखतीद्वारे वॉक इन इंटरव्ह्यू, आणि इथंच याच्या शेवटी बघा हा अर्ज जो आहे तर तो पण त्यांनी अर्ज इथं दिलेला आहे, तर तो अर्ज तुम्ही इथं बघू शकता. ठीक आहे, बघा, हा अर्ज डाउनलोड करून हा इथं भरायचा आहे आणि तिथं जाऊन तुम्हाला घेऊन जायचं आहे. ठीक आहे, बघा, इथं कागदपत्रांची यादी पण दिलेली, कोणते कोणते कागदपत्र पाहिजे, ज्याच्यामध्ये बघा वयाचा दाखला, शैक्षणिक अर्हता, आंतरवासीय प्रमाणपत्र, नोंदणी, पदवी, अंतिम वर्ष गुणपत्रिका, अनुभव प्रमाणपत्र, पदव्युत्तर, लहान कुटुंब प्रमाणपत्र, फौजदारी गुन्हा नसल्याबाबतचे हमीपत्र. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला ज्या आहेत तर त्या सोबत घेऊन जायच्या आहेत. बघा, आता मी तुम्हाला अटी वगैरे त्या पण सांगतो, पण याच्यासाठी पगार हा 40,000 प्रतिमाह असणार आहे मित्रांनो. आता मला सांगा, प्रायव्हेट जरी जॉब असेल तरी सुरुवातीला तुम्हाला 40,000 पगार हा बाहेर मिळणं हे खूप मुश्किल आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये तुम्हाला महानगरपालिकेमध्ये कंत्राटी स्वरूपाचा का होईना 40,000 रुपयाचा जॉब मिळत असेल तर तुम्ही नक्की तो जॉईन केला पाहिजे, कारण की कुठलीही परीक्षा नाही, हा जॉब करता तुम्ही तुमचा अभ्यास जो आहे तर तो करू शकतात. पात्रता काय पाहिजे की BSc पाहिजे तुमची ऍग्रिकल्चरमध्ये किंवा फॉरेस्ट्रीची पदवी जी आहे तर ते चालणार आहे. आणि ज्यांच्याकडे 3 वर्षाचा अनुभव असेल त्यांना काय देण्यात येईल? प्राधान्य देण्यात येईल. परंतु फॉर्म भरण्यासाठी अट नाही, हे लक्षात घ्या. अनुभवाची अट नाही, फ्रेशर उमेदवार इथं फॉर्म भरू शकतात. पुढे, आता ही नियुक्ती फक्त 11 महिन्यांसाठी असणार आहे, नंतर ते आपोआप संपुष्टात येईल किंवा ते काय करतात, रिन्यू करून देतात मित्रांनो. ही नियुक्ती तात्पुरत्या स्वरूपाची असून त्यांना वार्षिक वेतन वाढ मिळणार नाही, हे लक्षात घ्या. नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे कोणतेही फायदे मिळणार नाही. त्याच्यानंतर रजा नियम लागू राहणार नाही त्यांना. त्यासोबतच त्यांना 1 महिन्याची नोटीस द्यावी लागेल जर जॉब सोडायचा असेल तर. आणि खालील जे आहे बाबी जर तुम्ही केल्या तर तुम्हाला लगेच काढण्यात येईल. वयाची मर्यादा दिलेल्या 58 वर्षापेक्षा जास्त वय तुमचं जे आहे तर ते नसलं पाहिजे. तर ह्या अशा पद्धतीच्या अटी ज्या आहेत तर ते इथे दिलेल्या आहेत मित्रांनो.
तर त्या सगळ्या अटी तुम्हाला हे करायच्यात. आता या उद्यान अधीक्षक मध्ये तुम्ही इथं काम केलं तर तुम्हाला फायदा काय होणार आहे मित्रांनो, म्हणजे आता तुम्हाला 40,000 पण मिळतील, पण याचा भविष्यात फायदा कशा पद्धतीने होणार मित्रांनो. उद्यान अधीक्षकचे मित्रांनो सेपरेट ऍडव्हर्टाइजमेंट येते वेगवेगळ्या मनपाकडून, वेगवेगळ्या महानगरपालिकेकडून जाहिरात येते. याला वेतन श्रेणी ही 38,600 ते 1,22,800 एवढी असते मित्रांनो. याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो बघा, कल्याण डोंबिवलीमध्ये नुकतीच जाहिरात आली होती आणि त्याच्यामध्ये उद्यान अधीक्षक हे पद होतं, पण जागा मात्र 2 होत्या. त्याच्यानंतर मीरा भाईंदर मनपामध्ये पण जाहिरात आली होती, त्याच्यामध्ये उद्यान अधीक्षकच्या 3 जागा इथे ज्या आहेत तर ते आपल्याला पाहायला मिळतात. आता याच्यासाठी मित्रांनो पात्रता काय असते हे तुम्ही समजून घ्या. इथं तुमचं BSc ऍग्रिकल्चर असेल फॉर्म भरू शकतात, पण तुम्हाला 3 वर्षाचा अनुभव पाहिजे. कोणता? स्थानिक स्वराज्य संस्थेतील कामांचा 3 वर्षाचा अनुभव, शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था. म्हणजे जर तुम्ही अशा पद्धतीने या उल्हास महानगरपालिकेत काम केलं, रिन्यू होतो, 3 वर्षांपेक्षा जास्त कालावधी गेल्या, या कालावधीत तुम्हाला वेतन तर मिळणारच आहे, परंतु तुम्हाला एक अनुभव प्रमाणपत्र मिळणार आहे, ज्याच्या आधारे भविष्यात जेव्हा अशा पद्धतीच्या जाहिराती येतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल ही कल्याण डोंबिवलीची आली, ही मीरा भाईंदराची आली, अशाच पद्धतीने ज्या मोठ्या मोठ्या महानगरपालिका असतात, पुणे असेल, मुंबई असेल, इथे जाहिरातींमध्ये यांची संख्या ही थोडी जास्त असते आणि तुम्हाला कॉम्पिटिशन कमी असतं. कारण की कॉम्पिटिशन का कमी आहे मित्रांनो? 3 वर्षाचा अनुभव, 3 वर्षाचा अनुभव हा शक्यतो होत नाही यांचा कंप्लीट. मग तुमचा जर होत असेल तर अशा उमेदवारांनी जे आहे तर ते इथं जॉबही करू शकतात, सोबत तुम्हाला पेमेंट मिळेल, अनुभव मिळेल आणि भविष्यात जेव्हा हे अशा जाहिराती येतील तर त्यावेळी कृषी पदवीधर मात्र अप्लाय करू शकतात. त्यांच्यासाठी स्पर्धा जी आहे तर ती देखील कमी असणार आहे, म्हणून हा एक दुहेरी लाभ तुम्हाला मिळणार आहे. ज्या उमेदवारांना खरंच जॉब करायचा आहे, कारण की काय असतं, सरकारी जॉबच काय प्रत्येकाला मिळेल ही काही गॅरंटी नाही मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे जागा कमीच असतात. त्याच्यामध्ये एखाद्याला प्रायव्हेट जॉब हा एक अशा पद्धतीचा जॉब मिळत असेल, वेतन चांगले, तर त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे, त्यांनी याच्यावर नक्की काम केलं पाहिजे. उद्यान अधीक्षक याचं जे आहे तर ते मित्रांनो काम काय असतं बघा, शहर, उपनगर आणि वाडी उपनगर यात असलेली जी काही उद्याने, मैदाने, चौरंग, कारंजे, हिरवळीची उद्याने, वृक्ष प्राधिकरणाची कार्यालयाची कामं ही सगळी त्यांना जे आहेत तर ती सांभाळावी लागतात. त्यासोबतच या अधीक्षकांना काम असतं की जे त्यांच्या हाताखाली कर्मचारी आहेत ते कामावर हजर आहेत की नाही यांची तपासणी करणं, त्यासोबत वेगवेगळ्या क्षणी पाहणी करणं, वृक्ष प्राधिकरणाच्या उप उद्यान अधीक्षक, सहाय्यक उद्यान अधीक्षक, उद्यान विद्या अधीक्षक आणि कनिष्ठ वृक्ष अधिकारी यांना हे तुमच्या अंडर काम करतात, यांना तुम्हाला रिपोर्टिंग जे आहे तर ती करावी लागते. त्यासोबत रोप वाटिकेमध्ये विक्रीसाठी रोपांची लागवड करणे, कामगारांची वाटप व विभागणी, देखरेख करणे आणि आदेश देणे. त्याच्यानंतर या तुमच्या हाताखाली हे जे कर्मचारी असतात यांना कामासंबंधीच्या सूचना देणे, वृक्षांचे वर्गीकरण आणि ओळखण्यासाठी नामफलक लावले आहेत का नाही तर हे तपासणे. तुमचे अनेक जे आहेत तर ते इथं कामांची संपूर्ण यादी तुम्हाला इथं दिलेली, तर अशी अनेक कामं जे आहेत तर तुम्हाला इथं करावी लागतात. वेतन 40,000 रुपये असणार आहे. 3 वर्ष जर कंप्लीट झालं तर येणाऱ्या मनपामध्ये परमनंट साठी तुम्ही अप्लाय करू शकतात. आणि आगामी काळात जी काही कृषी सहाय्यकची जाहिरात येणार आहे, विद्यापीठातली एक जाहिरात येऊ शकते आणि महाराष्ट्र शासनाची एक येऊ शकते, त्याच्यासाठी तुम्ही आत्तापासूनच तुमची तयारी जी आहे तर ते केली पाहिजे. जर तुम्हाला वाटतं की नाही मला एकच जॉब पाहिजे पण तो परमनंट स्वरूपाचा जॉब पाहिजे, तर कृषीवाल्यांना कृषी सहाय्यक हाच ऑप्शन जो आहे तर तो बेस्ट असतो. आणि याच्यासाठी तुम्ही तयारी करत असाल आणि तुम्हाला वाटतं मला प्रॉपर तयारी करायची, तर तुम्ही इग्नाइट अकॅडमीवरून ही जी बॅच आहे तर ती नक्की जॉईन करू शकतात. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.